नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीत सर्वात मोठा टाकणारा डाव, तर भारतीय जनता पार्टीसह सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गटाला देणार सर्वात मोठा धक्का। उद्धव ठाकरेंच्या या खेळीचं सर्व स्तरातून होतंय जोरदार कौतुक। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। आगामी विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत। या निवडणुकीत ठाकरे गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार विनायक राऊत यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होत आहे। विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी 9 जागांवर महायुतीचे आणि 2 जागांवर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात। तर 11व्या जागेवरून शेकापचे जयंत पाटील रिंगणात उतरणार आहेत। त्यासाठी शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली, मात्र ठाकरे गटाने अद्याप त्यांना पाठिंबा दिलेला नाही आहे। तर आता या जागेवरून उद्धव ठाकरे हे विनायक राऊत यांना रिंगणामध्ये उतरवणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येते। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने 11व्या जागेसाठी विनायक राऊत यांना रिंगणामध्ये उतरवण्यास विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते। महाविकास आघाडीला विधान परिषदेच्या 3 जागा निवडून आणायच्या झाल्यास 69 मतांची अधिक गरज आहे, मात्र मवियातील 3 पक्षाकडे मिळून 65 आमदारांचे संख्याबळ आहे। त्यांच्यासोबत शेकाप अनेक अपक्ष आमदार आहे, मात्र शेकापच्या जयंत पाटील यांनी स्वतःला विधान परिषदेची निवडणूक लढायची असल्याने ते महाविकास आघाडीला पाठिंबा देणार नाहीत। अशावेळी महाविकास आघाडीने विनायक राऊत या ठाकरे गटाच्या उमेदवाराला रिंगणामध्ये उतरवले तरी उरलेल्या मतांची बेगमी कुठून करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी विनायक राऊत यांना रिंगणात उतरवणार की जयंत पाटील यांना पाठिंबा देणार याकडे सर्वांचंच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। राज्यात 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली। 11 जागांपैकी 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक विधानही केले आहे। तर महायुतीकडे व महाविकास आघाडीकडे कोणाकडे किती संख्याबळ आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। भारतीय जनता पार्टीकडे सध्या 103 आमदार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे सध्या 37 आमदार आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 39 छोट्या पक्षासहित आमदार आहेत, तर 9 अपक्ष आमदार आहेत। एकूण 13 असे 201 आमदार आहेत। तर महाविकास आघाडीचं संख्याबळ जर आपण पाहिलं तर काँग्रेसकडे 37, ठाकरे गटाकडे 15, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 13, शेकापकडे 1 आणि अपक्ष 1 असे एकूण 67 आमदार आहेत। तर MIMकडे 2, समाजवादी पार्टीकडे 2 आणि कम्युनिस्ट पक्षाकडे 1 असे एकूण 6 आमदार तटस्थ आहेत। तर विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे। आता याच्यामध्ये कोण काय निर्णय घेणार, कोण कोणाला पाठिंबा देणार हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा जो काही विचार केला आणि जो काही डाव टाकला, या डावामुळे भारतीय जनता पार्टी व महायुतीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे यशस्वी होतील का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।